बोलतात ना, दाने दाने पे लिखा होते खाने वाले का लांब, तसा हा विषय. खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बँगलोर, गोवा आणि काश्मीरला. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, आम्हाला जाऊ दे. काय इकडे दरोडेखोर असतात त्या रोडला. चलो बाय 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 बाय. आणि पावसाने आम्हाला मस्त साथ दिलाय. जिथे जातोय ना तिथे आधीच पडून गेलेलं आहे. कारण हे बघ गौरव, आपला टेम्पोला गेला आम्हाला एक. आणि हा गोप्रो जेवढा काढाच नको, पिशवी घेऊन आलो, डायरेक्ट पिशवी बांधून मावून शकत. आता हा बघा, हा खालून पूर्ण एक्सप्रेस येतोय. खतरनाक घालते, खतरनाक. ही लाईट चेक करा, ही खालची पूर्ण खोपोलीची लाईट दिसते. हे बघा, सगळी दुकानं बंद आहेत. या गाडीला घेतोय आणि निघतोय. तर रात्री कुठं चाललोय, कारण जवळपास 9:30 का 10 वाजायला आलेत. आणि आत्ता निघालो, कारण आज दिवसभर सगळं इकडे तिकडे धावपळत होती. त्याच्यामुळे सकाळची ना आता डायरेक्ट आजच्या दिवसाची रात्रीची सुरुवात झाली आहे. तर आता दिवसभर कुठे बाहेर निघालो नाही, थोडंसं एक राऊंड पण मारून येऊया आणि थोडंसं जायचं. कुठे चालू होतं तुम्हाला आता गाडीवर सांगतोय. त्याच्यामुळे ह्या गाडी पण आता काय झालं, बरेच दिवस काढली नव्हती. त्या मगाशीला स्टार्ट केली ती मी, आता काढतोय म्हणजे जाऊया. आणि इथं पण मॉडिफिकेशन होणार आहे. काय होणार आहे ते आता येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. साहित्य जे जे करायचे ते आलेलं आहे. बाकी सर्व्हिसिंग वगैरे अजून तिथे मला वाटते 700 किलोमीटर रनिंग करायला पाहिजे, मग ती सर्व्हिसिंगला होईल बरोबर. बघूया आता काय होतं. नाही तर कुठेतरी जाऊन येऊ, छोटीशी एक राईड झाली की ती रनिंग होईल परफेक्ट. तर इकडे हे बघा, हे आपलं तुटलं होतं, त्याच्यामुळे आता हा वाला माउंट माझ्याकडे होता. मग आता हा जॉईंट केला, हा पण प्रॉपर बसलाय. गोप्रो सेट, ऑल सेट. चला, रात्री बोलत गोप्रो आंधळा होतो ना, त्याच्यामुळे बोललं पहिला गोप्रोला चेक करूया. तुम्हाला तो जरा फ्लॅश इशर दाखवतो कसं लावलं. बाय, अरे न्यूट्रल आहे ना. हां, आता चेक करा. आता नाईटला तर मी काढलं नव्हतं. आता हा पहिलाच ब्लॉग असेल जो आता नाईटला निघतो आहे. कारण नाईटला गोप्रोचा काय फायदा नाहीच आहे तसा. पण आता चाललो आहे, बोलो दिवसभर बाहेर नाही निघालो तर चाललो आहे, तर बोलो शूट पण करू माझ्याबरोबर, तुम्ही पण थोडं एन्जॉय कराल. तर चला निघूया. परत पेट्रोल टाकू. पेट्रोल आहे एक साईन, थोडंसं टाकून ठेव. उद्या पण फिरत असेल तर फिरायला होईल आपल्याला. डायरेक्ट जायचं लोणावळ्याला. वाय आता कोण काय पॉकेट नाही घेतलंय. लोणावळ्याला गेलो असतो, पॉकेट नाही घेतलंय. लोणावळ्याला गेलो असतो, पॉकेट नाही घेतलंय. जायचं लोणावळा. हा बघा, छोटासा राऊंड आमचा निघालाय आता. कारण निघालो, प्लॅन काय होता माहिती का, आता तुम्हाला सांगतो. आता काय जास्त दिसेल नाही दिसेल माहिती ना मला, पण जेवढं दिसेल तेवढं ॲडजस्ट करा. जास्त मोठं ब्लॉग नाही करत, थोडक्यात करतो आणि थोडक्यात तुम्हाला स्टोरी सांगतो. चला, आता प्रवासाची आपली सुरुवात झालेली आहे. विषय असा होता की माझं जेवण झालं तर यांच्याकडे घरी उपवास होता. आता हा बोलतोय जाऊया, चल बोलतो चायनीजला. बोलते चायनीज भेळ वगैरे. मी जेवलो आहे, मी बोलतो ठीक आहे चल येतो, चायनीज भेळ वगैरे लाईट काहीतरी खाऊ. हा प्लॅन आहे बघा. इथपर्यंत आलो, एस टी स्टँडपर्यंत आलो. बाई प्लॅन चेंज. मी बोललो गाडीची सर्व्हिसिंग पण करायची आहे, गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे आणि त्याच्याबरोबर मॉडिफिकेशन पण करायची आहे. पण अजून 700 किलोमीटर रनिंग बाकी दाखवत आहे. काय करायचं? बाई बोलतो एकविरेला जायचं का? एकविरेला म्हणजे लोणावळ्याला जायचं का? एकविरेला अजून प्लॅनिंग नाही, सांगतो लोणावळ्याला जायचं का? मी बोलो चल जाऊया. बोललो आता वाजल्यात जवळपास 9:45 दाखवते. त्यामुळे हे पुढे आहे गाड्या, थोडं म्हणजे 9:30 वगैरे झालेत. तर बोलो जाऊया का? तर बोलो जाऊया, आपल्याला काय. गाडी काढली का निघालो. तर आत्ता तिकडच्या प्रवासासाठी निघालो. आता पहिलं पेट्रोल भरूया आणि मग पुढचं सांगतो. आता लोणावळ्यापर्यंत चाललो आहे, पुढे कितपर्यंत जातो आहे माहीत नाही. ओके चलो, बाकी ऑल सेट. बाकी घेतलं गन. काय झालं, घरी गेलो परत रिटर्न. मोबाईल वगैरे म्हणजे पॉकेट वगैरे काय नव्हतं. बोल लायसन घेऊया बोलो आणि मग निघूया. हे आमचे असे प्लॅन असतात. चलो पेट्रोल भरलं. आता ट्रिपला करूया 0. आता बघा 28,241 आहे रनिंग. आता येताना येईपर्यंत बघूया किती होतं. ट्रिप 0 3.92 आलं. चलो, हवा आहे काय विचारलं नाही, पण ठीक आहे. गाडीमध्ये हवा आहे, कारण यांच्या ट्यूबलेस टायरची हवा तशी उतरत नाही पटकन. नाना प्रादा. चलो हो, आता मजा करा. आणि ही लाईट काहीच दिसत नाही गोप्रोमध्ये, पूर्ण ब्लॅकेट दिसत आहे. त्याच्यामुळे चला जास्त ब्लॉग नाही करणार, पटापट तुम्हाला दाखवतो. पण मजा घ्या माझ्याबरोबर तुम्ही पण या प्रवासाची.
अरे बोलतोय काय आता हे बघा इथून काढो काय आता कारल्या खिंडीमध्ये एंटर केलंय, कारण गाडीच्या लाईटवर आहे ना तेवढं क्लिअरिटी नाही दिसत आहे. आणि पावसाला बोललो अशीच कृपा बनवून ठेव. आता निघाल्यापासून नाही आहे, कारल्या खिंडीमध्ये जस्ट एंटर केलं आहे आणि जाऊन येईपर्यंत अजिबात पाऊस नको. मला वाटतं विंडशिल्डवर आहे ना फडका मारावा लागेल, कारण पूर्ण कचरा बसलेला म्हणजे बोटं लागलेलं आहे, त्याच्यामुळे क्लिअरिटी दिसत नाही समोरची लाईट पडल्यावर. तर सध्या तरी आत्ताचा प्लॅन आहे लोणावळ्यापर्यंतचा. पुढचं बघूया कसं काय होतं आहे. झाला प्लॅन तर जाऊ पुढे. आपली पुढं आहेत माणसं दुसरी केलेली आणि परत आपली आहे ना गावातली ट्रिप आहे. आता आमचं हो नाही हो चाललेलं, जायचं नाही जायचं, थोडंसं काम पण आहे. बघूया आता कसं काय होतं आहे. तेव्हा पण सेम शिर्डी, नंतर येताना एकविरा, हे सगळे लोकेशन आहेतच. पण आता अचानक प्लॅन झाला गाडीच्या नाही. उद्या माझा परत दुसऱ्या मित्राचा फोन आला होता, तो आता बोलतोय उद्या जायचं आहे आपल्याला मुरुडला फॉर्म भरायला. तर उद्या परत तिकडे जायचं आहे, त्याच्यामुळे आहे मोठे दौरे आहेत, म्हणजे गाडीची रनिंग परफेक्ट होते आपली. कारलेखिंडीपासूनचा जो पेदारीपर्यंतचा रस्ता आहे ना, इथे काय माहिती आहे का एकदम बेकार कंडिशन आहे रोडची. म्हणजे मध्येच चांगलं आहे पण मध्ये मध्ये असे खड्डे आहेत ना, जर लक्ष नाही ठेवलं तर गाडी बाईकवर तर खतरनाक आपटते बेकार. कारण हे छोटे छोटे खड्डे आहेत आणि एकदम खोलगट खड्डे आहेत. टायर म्हणजे पूर्ण बसतो आतमध्ये, त्या साईडला पण तिकडच्या आणि ह्या इकडच्या आपल्या लेनला पण, त्याच्यामुळे एकदम आरामात जावं लागतं आहे. आणि समोरच्या कारची लाईट पडली ना की आपल्या गाडीची लाईट वाटते कमी एकदम. म्हणजे बेस्ट नाईटला गाडी चालवायची ना तर फॉग लाईम असतील तर एकदमच बेस्ट, कारण प्रॉपर तो कवर करतो आहे सगळं. ह्या पोलीस चौकीजवळून आपलं इकडं राईट पोलादपूर वगैरे आणि पुढे महाबळेश्वर आणि डायरेक्ट कोकण, पुढे सरळ गोवाच हायवे लागतो. इथून आपल्याला जायचं स्ट्रेट पेणवरून, म्हणजे बाहेरून जाऊ, पेणच्या आतून नको. काय बोलतो कुठून इकडचा हा मार्ग लागेल? तुला माहिती आहे रूट तो ना? मॅपवर दाखवलं तर समजा, पण आपला फक्त मोबाईल राहू दे येईपर्यंत चार्जिंगमध्ये. का आपण येऊ, काय प्रश्न नाही. नवीन रूट नाही असं काही नाही आला आपल्याला, फक्त आपल्याला काय फरक पडतोय, आपण येऊ. फक्त कसा मोबाईल चार्जिंग नको संपा, नाही तर गडबड होईल. अरे हे खोदलो बरं अजून, त्या दिवशी कमी होतं आलं तेव्हा. खोदलंय बेकार वाट लागली. हे काय होतं, ह्या रूटला JSW कंपनी रात्रीचे ट्रक भरपूर चालतात तेव्हा, कंटिन्यू लाईन ट्रकची, त्याच्यामुळं नाईटला थोडं सांभाळलं. आणि असा सरळ जाऊन रस्ता डायरेक्ट खड्डा होता खाली. मागे आलतो त्याच्यापेक्षा डबल खोदलेलं आहे. नाईटला येते मजा, फक्त लाईट पाहिजे. काळोखाला ना की गोप्रोला काय ना. आता बघा तुम्हाला प्रॉपर दिसत प्रॉपर. आणि अजून आता वडखळला पोहोचलोय, वडखळ क्रॉस करून जायचं आहे पुढे. आता डायरेक्ट पेणच्या बाहेरूनच जाऊ, आतमध्ये काय गाडी टाकत नाही. हा बघा हा इकडचा हा रस्ता आहे ना, हा पेणमधून हा रस्ता आतून, पण आतून का आलो ना आपण, बाहेरून हायवेने. आता इथून स्ट्रेट डायरेक्ट खोपोली आणि खोपोली आणि पुढे लोणावळा. आता इथे बघा इथं प्रॉपर झाला, उजेड झाला आहे, कारण इथे हॉटेल्स वगैरे आहेत सर्व. आणि तसं बघितलं ना तर रात्रीची राईड आमची ही पहिलीच आहे, कारण लास्ट टाईम आम्ही पुण्याला शूटला होतो आणि शूटवरून रात्री 1 का 2 वाजता येत होतो रिटर्न. पण आता पहिल्यांदाच चाललो आहे रात्री. खोपोली रूटला लागलो. अरे हा बघा आहे ना फुल लाईट मारतोय. हा ह्या वायझरला आहे ना, वायझरला काहीतरी फडका मारावा लागला, कारण भरपूरही झालो आहे. त्याच्यामुळे मध्ये मध्ये छोटे छोटे गाव लागतात, तिथं गोप्रो ऑन करतोय जेणेकरून मला पण बोलता येतोय, पण प्रॉपर तुम्हाला पण दिसेल. कारण रात्री गडबड आहे, याला आपण फॉग लॅम्प लावायला लागतील मला असं वाटतंय नाईट राईड मारायची आहे तर. कारण आपली जी गाडीची मेन लाईट आहे ना त्याचं काही काम नाही नाईटला, कायच नाही. कुठलं आलं गाव? वाकरूळ. इकडं मागे एक पाठी कामारले गेलं गाव. गौरव बोलते सकाळी पण कामारले असतो त्या साईडला, आता पण कामारलेच आलो आहे. असं आजचा हा अचानकचा प्लॅन होता, काय नाही बाबा चल जायचं काय तर चल ठरलं निघालो. हे आमचे असे प्लॅन होतात आणि असं निघतो. काय इकडे दरोडेखोर असतात त्या रोडला, दरोडेखोर असतात काय? हां आता ना पहिले असायचे बरं. हां सामसूम म्हणजे आता पण सामसूमच आहे. आता कशा कंटिन्युअस गाड्या चालू आहेत. हां कारण हे बघ खड्डे तर खड्डे आहेत आणि आता कशा गाड्या चालू आहेत कंटिन्युअस, त्याच्यामुळे काय वाटत नाही तर सामसूमच आहे रस्ता. एकटा माणूस असेल ना तर त्याची हवा राईड होतं.
हे भाय खड्डे आहेत का मस्करी. हे बघ विहिरीत बनवल्यात. वावोशीला आलो. वावोशी. आता इथून थोडंच राहिलंय की खोपोलीला पोचू. दुकान आहेत उघडी थोडी थोडी, बाकीचे बंद आहेत. ते एक भारी बघ दुकान अजून. हा दुकान आहेत, ओपन आहेत. वेलकम टू खोपोली. माझ्याबरोबर तुमचं पण स्वागत आहे खोपोलीमध्ये. आता इथून राईट मारला खोपोली. या खोपोलीच्या एरियात येतो सगळा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चलो. आणि जवळपास 11:41 म्हणजे जवळपास 11:30 वाजले. कितीला निघालो आपण? 9:30ला निघालो ना? 9:30ला निघालो ना आपण? 9:10, 9:11, 1 तास, जवळपास 1.5 तासात आलो इकडे. नाईट आऊटची आहे ना हीच मजा आहे. रात्रीची एकदम नाईट आऊट आहे शेवटी. कारण असंच गाडी काढायची, निघून जायचं. मी तुम्हाला सारखं बोलायचो की आपण सोलो जाऊ, सोलो न करता चलो जाऊया, रात्रीच जायचं आहे, सोबत जाऊया बोलू दोघं जण. प्लॅन झाला, चाललेलो दुसरीकडे, आलो इकडे. इथून आतमध्ये खोपोलीमध्ये एंट्री आहे. आणि वरतून काय हायवेची लाईट दिसते एक नंबर. पण आता गोपुरात दिसते की नाही मला माहिती नाही, पण इथून मला पूर्ण हायवेची लाईट दिसते. एक नंबर वाटते, सुंदर, मजा आली. पण आणि पावसाने आम्हाला मस्त साथ दिलाय. जिथे जातोय ना तिथे आधीच पडून गेलेलं आहे, कारण रस्ता कंटिन्युअस ओला आहे येईपर्यंत. पण आम्हाला आत्तापर्यंत भेटलेलं नाही. पावसाला बोललो आम्हाला पूर्ण पोचू दे तिथपर्यंत, जात तिथपर्यंत. येताना भिजवलं झालं, काही हरकत नाही. पण आत्ता एन्जॉय, सुंदर सुंदर. म्हणणार नाही पार्टी, पण आता इथून सुरुवात झालं आहे घाटाला. हा लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बँगलोर, गोवा आणि काश्मीरला. कुठं जायचं हनीमूनला दादा. कुठं आम्ही कुठंच जाणार नाही, कारण हा आपला काय विषय नाही सध्या. कारण आपलं काय लग्न झालेलं नाही, त्याच्यामुळे आपण सध्या ही आपली राईड एन्जॉय करूया. चलो. गाण्याची मजा तुम्ही घेतली असाल. आणि आता घाटात ट्रक आहेत खूप. आणि तुम्हाला काय दिसत असेल हे ब्लॅक सगळं साईडचे मला वाटते हे रेडियमवाले जे ॲरो आहेत ना तेच मात्र तुम्हाला दिसत असतील, बाकी मला काय वाटत नाही. टर्नवर गाडी टाकायची. चलो. हा बघा, हा इकडून खालून एक्सप्रेस जातोय पूर्ण आणि आपण आता वरतून चाललोय. जरा येऊ दे, लाईट येऊ दे. हा आता बघा, हा खालचा पूर्ण एक्सप्रेस आहे. जरा आता इथं थांबू आणि तुम्हाला नजारा दाखवतो. या लाईटी बघा. आणि इकडं एक जरा लाईट ह्या साईडला पण लावायची. इकडं काय नाही, पावसाने केलेली आहे सुरुवात. गोप्रोला मला वाटतं त्याचा पॅक करावा लागेल, कारण वॉटरप्रूफ केस नाही आहे याची. आणि थांबा 1 मिनिट थांबू, मग जरा डिस्कस करू आपण इथं कुठेतरी. आता हा बघा, हा खालून पूर्ण एक्सप्रेस येतोय. खतरनाक घालते, खतरनाक. ही लाईट चेक करा, ही खालची पूर्ण खोपोलीची लाईट दिसते. आणि हा पूर्ण वरती एक्सप्रेस येतोय. आणि बोला जरा गाडी लावू आणि थांबूया. आणि हे धुकं बघा किती बसले. हा समोर जो टायगर पॉइंट आहे. आणि हे चेक करा. नाईट राईडची मजा आहे ना ही, त्या पावसाला बोलून येऊ नको. आता लोणावळ्यापर्यंत आलोय. आता जरा गोप्रो आहे ना ठेवतो, कारण काय होतं माहिती का, ह्याच्यामध्ये ह्या इथून ह्याला वायर करंट होते आणि ह्याच्यामध्ये आपली पाणी जाऊ शकते. पाणी गेलं ना तर माईक खराब होणार आहे. म्हणजे गोप्रोचा हा ॲडॅप्टर खराब होईल, माईकला आउटपुट येणार नाही. म्हणजे बाकी गोप्रोचं टेन्शन नाही. त्याच्यामुळे पण पावसानं थोडी सुरुवात केलंय. मला 1-2 जरा क्लिक करायचे होते, पण आता कसलं काय बघूया. आपण शूटिंग केल्यावर जरा थांबून क्लिक करू, म्हणजे ह्याला पिशवी वगैरे म्हणून त्याच्यात जुगाड करतो सध्या इथून काही परत सगळं घेऊन आलोय. पण हे जे आहे ना ते सुंदर आहे, कारण काय मस्त वाटतं. धुकं पडलंय, थोडा पाऊस आहे, एकदम पण जोरात नाही. आणि खाली हा पूर्ण एक्सप्रेस आणि वरती आपण करायला जास्त वेळ नको, कारण ते थांबलेलं आहे. गाड्या पण बाकी कोणच नाही, कारण जवळपास किती वाजले, 11:15 झाले. पटकन जाऊया सिटीमध्ये. आपण फिरूया. पुढचं पावसावर डिपेंड आहे, पुढे जातो की नाही बाकी माहिती नाही. इथपर्यंत आलोय. आता पहिला आतमध्ये जाऊ, जरा काहीतरी फ्रेश म्हणजे अरे हे कसलं हलतोय, खतरनाक हलतोय हे. त्यावेळी ह्याच्यावरून गाड्या जातात ना, मोठ्या गाड्या, खतरनाक हलते, खतरनाक. पावसाने सुरुवात केली, जे जास्त नाही आहे पण थोडा आहे. गाडी दाबली, थांबू इथे. आता इथे थांबलो ना तर पाऊस झालाय कमी. हे चेक करा. अरे हे बस मध्ये शिकाड एकदम. आणि हा गोप्रो जेवढा काढाच नको, पिशवी घेऊन आलो, डायरेक्ट पिशवी बांधली माऊंट सकट.
ते पाणी बोला आतमध्ये जायला नको. पण आता कमी झाला पाऊस, कारण कसं आहे जिथे डोंगर येतात ना तिथे पाऊस एवढा पडत नाही जोरात, येतो थोडासा निघून जातो. एकदम आहे, एकदम लाईट आहे. आता चेक करा यार, आता चेक करा. थांबलो थोडंसं पावसाने फक्त भिजल थोडंसं, पण हे जे धुकं पडले आणि हे जे आता नाईटला जे दृश्य दिसतं इकडे खाली पूर्ण ही दरीच आहे आणि हे दिसतंय ना, अरे यार एकदम सुंदर. ही वाईबच आलं का, एकदम वाईब आलं काय, ही फील केलं जाऊ शकतं. माझ्या कॅमेऱ्याच्या नजरेतून तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही घरी बसल्या बघताय, पण जो प्रत्यक्षातला फील आहे ना तो वेगळा आहे काहीतरी. म्हणजे एखाद्या गोष्टीचा प्लॅन असतो ना तो ठरवून होत नाही, तो असा होतो. मजा येते आणि आम्ही इथं एन्जॉय करतोय, फुल एन्जॉय करतोय. आणि थोडासा पावसाने भिजवलं त्याच्यामुळे फुल गारवा झाले ऑलरेडी, थंड थंड थंड. पण एवढं धुकं पसरलंय ना यार, सुंदर. पुढचं दिसत नाही आहे. आत्ता थोडंसं धुकं कमी झालं, कंटिन्युअस धुकं आहे. काय मस्त वाटतं यार, सुंदर सुंदर. मजा आली, म्हणजे आतमधून फ्रेश झालो एकदम. आणि मगनलाल चिक्कीवाले आहेत ओपन. लोणावळा बोलला की चिक्की आली ना, चिक्कीची ती मजाच वेगळी आहे. मला वाटतं हां हां इथं काहीतरी आहे, अंडापूर जिरजी काहीतरी दिसतंय. काय मॅगी आहे, अंड्याची बुर्जी उर्जी आहे. तुला जमल का यातला? तर जाऊ तिकडं खायला. तुला चालेल का यातला ॲटम? बोलो काय काय हे आहे यातलं, चालेल ना ॲटम? काय का ऑप्शन आपल्याकडे आहे? हां नाही तुला विचारतोय, म्हणजे तसा झाला हो. नको पुढं बंद असला तर मग. एक मिनिट. काय झालं, मी जेवलोय, हा जेवलाय नाही, कारण आमचा प्लॅन होता वेगळा. अरे काय झालं, एंडीकडे झालं असं काय होतं. 78 किलोमीटर सध्या तरी आलोय आणि आता मेन लोणावळ्यात पोहोचलोय. आता काय काय मॅगी, नूडल्स, राईस, राईस कसला आहे? अंडा भुर्जी, फ्राईड राईस आहे. फ्राईड राईस. अच्छा मिळेल का ना? थांबलेलो बोल काहीतरी खाऊ, पण त्याच्याकडलं ते सगळं बघून इच्छा मिली. आता आमचे बाकीचे गँग आहेत ना, आधी दुसरे मित्र वगैरे ते गेलेले आहेत तिथे एकविरेला. आता इथून फक्त 12 किलोमीटर आहे एकविरा. इथे आलो आहे तर वरती तर काय एकविरेला जाणार नाही, कारण ऑब्व्हियसली सगळं बंद असेल, खालून पाया पडू. आणि याला फोन केला, कुठे असं आहे बोलते. मी मला आलोच बोलू, मी त्यांना भेटूया, थोडासा तिचा वेळ घालवूया आणि परत मग रिटर्नच्या प्रवासाला लागूया, कारण झालेत 12:27 झालेत. कोल्हापूर इथून 320 आहे, बँगलोर 881. हे कुत्र्यांची एक भीती अशी, आपल्या रोडला पण आणि हायवेला पण सेम कंडिशन. आता इथून सरळ डायरेक्ट कोल्हापूरला पोहोचू निघालो तर काय भरोसा नाही आपला. पण काय आपलं सामान वगैरे काय नाही, त्याच्यामुळे तो काय प्लॅन नाही. हे भाई साहेब काय 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 वरसोली गाव, हे नाव काय गावाचं? हा वरसोली आहे म्हणजे इथला. ओके, मोस्ट ऑफ गावं सेम आहेत. टोल नाक्याला बाय बाय करा शू करत आपण साईड निघत, कारण आपल्याला काय टोल नाही, त्याच्यामुळे आपण मारणार कल्टी. पोलीस काका, आम्ही चाललो एकविरायच्या दर्शनाला, त्याच्यामुळे आम्हाला जाऊ द्या. पाणी भरलंय का मस्करी. हे बघ गौरव, आपला टेम्पोला गेला आम्हाला एक, बघ कसले आहेत डायरेक्ट मोठं केबिन. ट्रकवाल्यांचा रात्री विषय खोल, टायरवर जे टायर मोठे आहेत ना आणि रस्ता आहे ओला, ते सगळं उडतं येते आपल्या तोंडावर. त्यात वायझर आहे ओपन, ते गोप्रोला पण सगळं चिपकतंय. अरे जाऊ दे आम्हाला जाऊ दे. पुढं आलो मी, ती कमान बघतोय. आयला असं कसं झालं? अरे यार चलो. ते क्षेत्र एकविराई देवस्थान. ते बघा एकविरेला पोचलोय आम्ही दोघं. इकडं आमची गाडी आणि इथे हे आपलं देवीचं देऊळ, पायथा मंदिर आहे वेरगाव. कारण इथून देवीला पाया पडतो आणि वरती पण सगळं, हे पण देऊळ बंदच आहे. वरती पण सर्व बंद असेल, कारण भरपूर जवळपास 12:30 12:30 झालेत, उशीर झालाय. राईडसाठी आलो होतो लोणावळ्यापर्यंत, तर बोललो इथपर्यंत आलो तर इथून किती 12 किलोमीटरच्या पुढे आहे, पुढे जाऊया.
दर्शन घेऊया, कारण बाकी सगळं बंद आहे. आता इथून दर्शन घेतोय मस्त, बाहेरून पाया पडतोय, वरती काय जात नाही, इथूनच पाया देवीला पोचला आपला नमस्कार आणि मग निघतोय आता इथून. कारण आपले बाकीचे कुठे त्यांना कॉन्टॅक्ट करतो, त्यांना फोन नाही केला, जस्ट पोहोचलोय. इथून दर्शन घेऊया आणि निघूया. हे बघा आतमध्ये सगळं बंद आहे. इथून बाहेरून देवीला पाया पडलं, कारण त्यांचं सगळं साफसफाई तसं चालू आहे काम. कोणच नाही बाकी आजूबाजूला आमच्या इथे. हे बघा सगळी दुकानं बंद आहेत, कारण एवढ्या रात्री कोण असणार आहे. आणि हा इकडे आपले पायरी वरतून चढायला असं बघितलं ना, ह्याच्यात पटकन एवढं कळत नाही. आणि पावसाने पण आहे ना हळूहळू आता परत सुरुवात केलंय, त्याच्यामुळे आहे ना आता हे बघा काय अवस्था झाली गोबरी. कारण काय होतं सगळं उडतंय ना गाडीच्या टायर वरतं, ते सगळं येऊन चिपकतंय. आता काय करतोय, मगाशीला पिशवी बांधली होती प्रॉपर येईपर्यंत, तर प्रॉपर शूट केलं इथपर्यंत. आता परत सेम रूटच आपल्याला जायचं, माझी शूट करायची माझी इच्छा होती, कारण प्रत्येक जरी सेम रूट असेल तर प्रत्येक वेळी वेगळंच दिसणार आहे. पण असं आहे की पाऊस येतोय जातोय, तर मगाच पाऊस नव्हता, आता परत कमी दिला, आता परत कमी झाला. त्याच्यामुळे बघूया काय होतंय. निघताना पता थोडंसं भेटतोय पहिले, आणि जर पाऊस असला तर गोप्रो काढतोय, माईक वगैरे प्रॉपर पॅक करतोय आणि सगळं ठेवून देतोय, कारण गडबड नको व्हायला. बाकी काय विषय नाही. अरे असू दे गे मग. ते बोलतात ना दाने दाने पे लिखा होते खाने वाले का लांब, तसा हा विषय. आता हे बघा आमचं काय नव्हतं, मी जेवलेलो, गौरव जेवला नव्हता, इथं मागे थांबलेलो, तिथं काय बरोबर वाटलं नाही, तिथं इथे आलो तर इकडं बघ आमची सोय झालंय. इकडे राईस आहे, इकडे चिकन बनवलंय. नाही ह्याला तर कोण ओळखत नसेल असं होणारच नाही. जे जवळचे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे आमचा हा खास मित्र सिद्धू. हे लोक सकाळी आले होते आणि हे लोक सगळे भेटलेत, त्याच्यामुळे आणखी तिकडे पार्टी चालू आहे. इकडे सुमित भाई झोपलाय आणि चालत जसं आता तसं चालत. आणि वरती गाणी लावून जबरदस्त नाचतात सगळेजण. चिकन भात जेवूया आणि इथून निघूया. मस्त जेवण वगैरे झालं, जेवलो. आता काय करतोय, हा गोप्रोला ठेवतोय बॅगेत पॅक करून, कारण आता पाऊस आहे. बाकी आता सेम रूट का कव्हर करत ना. हा आपला इकडं मित्र होता, हे लोक आधी आले होते आणि सगळ्यांना माहिती आहे कुठला शपथ जाऊ नका, शपथ जाऊ नका. आणि नाही जाम विनंती केली, पण उद्या सकाळी परत आपल्याला जायचंय मुरुडला, नाहीतर नक्कीच थांबलो असतो. पण गौरवचं आज आजचं जेवण होतं इकडं लोणावळ्याला एकविरीच्या इथे, त्याच्यामुळे गौरव जेवायला घरून डायरेक्ट इकडे आलाय. प्लॅन होता चायनीजचा, पोहोचलो आम्ही इकडे. आता आईचा फोन आला होता कुठे आला, मी बोलला आलोच रस्त्यावर, त्यांना माहिती नव्हतं. घरी गेल्यावर सकाळी समजेल, तिकडे टाकलेलं आहे मी, तर ते झोपले असते. तर चला आता इथून डायरेक्ट घरी जातो आणि घरी जाऊन तुम्हाला भेटतो. बाकी चलो बाय 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 बाय. हो हो हो. जस्ट पोचलो घरी, गाडी लावली आणि जाताना काहीच पाऊस नव्हता, जरासं लोणावळ्यात लागला आणि तिथून पुढे परत गेलो एकविरेपर्यंत, तरी पण थोडा थोडा पाऊस. आणि जो येताना पाऊसची सुरुवात झालाय ना ती कंटिन्यू जोरात, म्हणजे कंटिन्यू जोरात. नंतर इथे पोयनाडला आलो, पोयनाड पेंटपासून इथपर्यंत भिजवत आणलाय पावसाने. आत्ता पण पाऊस पडतो, आत्ता थोडासा थांबलाय. जस्ट पोचलो. आत्ता हे असं अचानक प्लॅन होतं, काहीच माहिती नव्हतं. चाललेलो आम्ही चायनीजला, प्लॅन झालं का घरी आलो, कपडे चेंज केले, घरी पण माहिती नव्हतं. आता जेव्हा व्हिडिओ बघतील तेव्हा बवाल होणार आहे. ठीक आहे, असं काय नाही, मस्त गेलो, मस्त आलो. तिथे आतमध्ये जेवढं दर्शन पण झालं, कारण आधी बाहेरून पाया पडला, नंतर मग ते आतमध्ये जे काय हे होते ते बोलली या तुम्ही पटकन पाया पडून जा, मग पाया पडला, बाहेर आलो. बाकी तुम्ही बघितलात तिथपर्यंत व्हिडिओ, काय चांगलं वाटतंय नाही चांगलं वाटत म्हणजे ते तुम्ही कमेंट करा मला, त्याच्यामुळे मला पण समजेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी बाय.